अतिशय सुंदर मनोगत माईंनी या ठिकाणी व्यक्त केलं. यानंतर या ठिकाणी प्रमुख अतिथी संदीपजी वाकोडे सर आहेत. मी सरांना विनंती करतो की आम्हाला थोडक्यात आपण मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम विद्येचं दैवत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करतो. तसेच माय मराठीच्या अंगणी ज्यांनी मराठी गझल रुजवली ते मराठी गझलचे पितामह गझल सम्राट सुरेश भट यांनासुद्धा विनम्र अभिवादन करतो. आज गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीनं विभागीय एकदिवसीय खानदेश मराठी गझल संमेलन या ठिकाणी अतिशय उत्साह संपन्न होत आहे. या गझल संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर ज्ञानेशजी पाटील सर, तसेच या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय निलेश कवडे सर, उद्घाटक डॉक्टर शिवाजी काळे सर, तसेच विशेष अतिथी माननीय सच्चिदानंदजी जाधव साहेब, गझल गुरु म्हणून ज्यांची ख्याती आहे त्या आणि आताच ज्यांनी या काव्यसंग्रहावर अतिशय सुंदर असं भाष्य केलेलं आहे त्या आदरणीय माई उर्मिलाताई बांदेवडेकर मॅडम, तसेच या अतिशय सुंदर अशा काव्यसंग्रहाचे प्रकाशक युवराज माळीसाहेब, कविवर्य ॲडव्होकेट मुकुंदरावजी जाधव सर, या गझल मंथन साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय अनिल कांबळे सर, या सर्वांना सप्रेम नमस्कार करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व सहभागी गझलकार आणि गझल रसिक यांनासुद्धा सप्रेम नमस्कार करतो. आज आता आणखी संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनासुद्धा आपल्याला ऐकायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. शुभेच्छापर 2 शब्द फक्त बोलतो. खरोखरच अतिशय उत्साहात या ठिकाणी हे संपन्न होत आहे सगळा हा कार्यक्रम. आणि गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीनं नेहमीच गझलेवर निस्सीम अतिशय प्रामाणिक असं प्रेम असणाऱ्या माननीय अनिलजी कांबळे साहेबांच्या संकल्पनेतून ही जी काही गझल मंथन साहित्य संस्था साकारली आहे आणि त्यांच्यासोबत जे काही लोक जुळले गेलेले आहेत ते सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे अतिशय निष्ठेनं गझलचं हे कार्य करीत आहेत. आणि खरोखरच ही अतिशय आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. या माध्यमातून ते माय मराठीची सेवा करत आहेत आणि हा गझलेचा कारवा गझल मंथनच्या माध्यमातून आणखी निश्चितच असाच फार मोठा होईल अशा शुभेच्छा मी त्यांना देतो. आणि मी सुद्धा या गझल मंथन परिवारामध्ये एक आजीवन सदस्य म्हणून सामील होऊ इच्छितो. आपण मला स्वीकृत करा अशी सुद्धा विनंती करतो. अतिशय तळमळीनं आज मी पाहतो कांबळे सरांचं की त्यांचं पत्रिकेत नाव नाही, ते स्टेजवर नाहीत, पडद्याआड राहून प्रसिद्धी पराडमुख राहून हे सगळं जे काही करायचं आहे सगळं काही करायचं, पण आपण नामनिराळ राहायचं ही जी काही कला आहे ही सुद्धा कला आहे, हे सुद्धा मनाचं मोठेपण आहे आणि फार कमी लोकांना साध्य होतं. त्यांच्या मनामध्ये जी काही अध्यात्माची कास आहे त्यामुळे त्यांना हे शक्य होत असावं असं सुद्धा मला म्हणजे कधी कधी वाटून जातं. तर त्यांच्या या निस्सीम अशा गझल प्रेमाला मी खरोखर मनापासून सलाम करतो. त्यानंतर आज ॲडव्होकेट मुकुंदरावजी भाऊराव जाधव साहेब यांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. कायदा, एकीकडे कायदा आणि दुसरीकडे कविता, या दोन्ही गोष्टी, कायदा म्हणजे वृक्षता म्हणतो आपण आणि कविता म्हणजे लालित्य, परंतु त्यांनी त्या क्षेत्रामध्ये राहून सुद्धा कवितेची ते जोपासना करत आहेत, गझलची जोपासना करत आहेत. तर हे खरोखरच एक फार मोठं त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. गझलेकडे सुद्धा ते वळत आहेत आणि खरोखरच आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात गझलेचं लेखन वाढत आहे. गझलकार लिहायला लागलेले आहेत आणि फक्त गझलकार लिहायला लागले नाही तर गझलेविषयी उत्सुकता गझल ऐकणाऱ्यांमध्ये, गझल वाचणाऱ्यांमध्ये सुद्धा निर्माण होत आहे. गझल रसिकांमध्ये सुद्धा ती एक ओढ गझलेविषयी निर्माण होत आहे. मी एक अनुभव सांगतो की मी मूर्तिजापूर अकोला जिल्ह्यामधल्या एका छोट्याशा तालुक्यामध्ये राहतो. गझलदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी काही गझलेच्या कार्यशाळा गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांच्या माध्यमातून घेतल्या. 1-2 मुशायरे आम्ही चांगले घेतले. गझल महोत्सव म्हणून आम्ही एक संकल्पना राबवली. काही कारणामुळे, काही व्यक्तिगत कारणामुळे 2019 पासून ते कार्यक्रम ठप्प पडले. आमच्या मूर्तिजापूरला गझलेचा चांगला इतिहास आहे. कविवर्य उरागिरी सरां एक फार मोठे गझलकार आमच्या मूर्तिजापूरमध्ये होऊन गेले. साहित्याचा फार मोठा वारसा आहे. या गझलदीपच्या माध्यमातून जेव्हा आम्ही गझलदीप महोत्सवासारखे कार्यक्रम घेतले त्यावेळेस आजही
त्या कार्यक्रमामध्ये खंड पडल्यानंतर लोक विचार, अरे का हो, ते गझलेचं आपलं तुमचं बंदच पडलं, ते कधी घेता? म्हणजे गझलविषयी जे काही ही आपुलकी, जी काही आत्मीयता एका काळजातून उसळते आणि दुसऱ्या काळजावर कोसळते, असं गझलेविषयी जे म्हटले जाते, तर ते लोकांना ते गझल भावते. गझल रसिक सुद्धा आता गझले म्हणजे निर्माण होत आहेत आणि ते गझलेविषयी, गझल वाचण्याविषयी त्यांच्यामध्ये एक ओढ निर्माण होत आहे. तर खऱ्या अर्थानं हे गझल विधेचं सामर्थ्य आहे, ते तिचं सामर्थ्य आहेच. परंतु अनिल कांबळे साहेबांसारखे माणसं, त्यांच्यासोबत जोडलेले जे काही लोक आहेत, काशीनाथ गवळी सर असतील, ही पूर्ण खानदेश विभागाची कार्यकारिणी, आमच्या गझल मंथन विभागाची कार्यकारिणी, हे जे काही गझलवर प्रामाणिकपणे निष्ठा ठेवून काम करणारी माणसं आहेत, हे सुद्धा गझलसाठी फार आशादायक असं चिन्ह आहे. आणि केवळ गझलेसाठीच नाही तर मराठी साहित्याविषयी सुद्धा. मी कधी कधी थोडंसं बोलतो सर की आम्ही जेव्हा असं कार्यक्रमाचं आयोजन करतो, लोकांकडे जातो, आर्थिक अशा कार्यक्रमांना आर्थिक फार मोठी म्हणजे आर्थिक कसरत फार मोठी करावी लागते. लोक म्हणतात, तुम्ही हे कार्यक्रम कशाला घेता, यामधून काय आउटपुट आहे? मी त्यांना थोडासा विचार केला. मी माझ्या काही मित्रांशी चर्चा केली की लोक आपल्याला असे म्हणतात की तुम्ही हे काय करता, हा कार्यक्रम तुमचाच आहे, याच्यापासून समाजाला काय फायदा आहे? तर माझे काही ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, ते म्हणाले की जेव्हा तुम्हाला असं कोणी विचारेल तेव्हा तुम्ही त्या लोकांना सांगा की या कवितेमधून, या गझलेमधून माणूस बनवण्याचं कार्य होत असते, माणसाला संवेदनशील बनवण्याचं कार्य होत असते, माणसाला स्वतःवर नियंत्रित ठेवण्याचं कार्य होत असते, समाजाला वास्तवाचं चित्र दाखवण्याचं कार्य होत असते आणि हा समाज नियंत्रित करण्याचं कार्य होत असते. आणि म्हणून असे कार्यक्रम हे अंतिमतः समाज हिताचे असतात, हे कार्यक्रम मानव हिताचे असतात, हे कार्यक्रम माणुसकी जपणारे असतात. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमांना समाजाचं पाठबळ मिळालं पाहिजे. ते मिळेल कारण की कांबळे साहेबांसारखी माणसं याच्यामध्ये मनापासून जीवातून काम करत आहेत. जेव्हा निष्ठा दिसते, काम दिसते, प्रामाणिकपणा दिसते, तेव्हा सगळेजण सोबत येतात. हा सुद्धा अनुभव आहे. तर सर्वांना या प्रसंगी मी हार्दिक शुभेच्छा देतो. ॲडव्होकेट मुकुंदराव जाधव साहेब यांचा काव्यसंग्रह या ठिकाणी प्रकाशित झालेला फुलला सुगंध प्रेमाचा अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. त्यांच्या भावी काव्य लेखनाला आणि गझल लेखनाला सुद्धा मी हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तीला आपण या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून सन्मान दिला, त्याबद्दल सुद्धा मी आपणा सर्वांचे, आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण खूप छान मार्गदर्शन केलं. एक नवीन व्ह्यू आमच्या डोळ्यासमोर किंवा ठेवलेला आहे, जे आम्हालाही आता समाजाला उत्तर देता येईल की साहित्य हा तुम्हीच कवी लोक, तुम्हीच गझलकार, तुम्हीच स्टेजवर बसतात, मान सन्मान तुम्हाला मिळतो, मग आमचं काय, समाजाचं काय, हा प्रश्न असतो. आम्हाला त्याच्यापासून काय आउटपुट आहे, काय मिळणार आहे? पण तुम्ही खूप छान सांगितलं की समाजाला घडवण्याचं, त्याला आकार देण्याचं काम, त्याला मार्गदर्शन करण्याचं काम गझल किंवा कविता करत असते, साहित्य करत असते. धन्यवाद सर. आता